कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग 15वा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल, माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ऐका माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी घुंगरू. जयसिंगराव देशमुखावर नवसंकट उभं राहिलं. देशमुखाच्या वाड्यात तमासगिरणीनं घर केलं. तशा गावातल्या प्रतिष्ठितांना मिरच्या जोंबल्या. त्यांच्या 7 पिढ्या नरकात गेल्या. गावाची इब्रत धोक्यात गेली. पाटील सरपंचांच्या कानाला लागला. गावावर संकट आल्यानं दोघं दास्तावली. त्यात उपटसुंब्याने रॉकेल वतलं. रिकामटेकड्याने काडी वडली आणि जयशिंगराव देशमुखांना 4 समजुतीचं शब्द सांगायचं त्यांचं ठरलं. ऐकलं नाही तर बहिष्कार घालण्याचं ठरलं. बातमी साऱ्या गावात उठली. जयशिंगराव शांत होतं, पण बकुळा धास्तावली होती. काय करावं कळत नव्हतं. आपल्या पायी जयशिंगराव वाळीत पडणार. जयशिंगरावावर बहिष्कार घातला जाणार. बैठक, मान पान सगळं सगळं बंद. येणं जाणं बंद होणार. न राहून ती जयसिंगरावांना म्हणली, आबा आबा मी जाते. कुठं ग? कुठं बी? म्हणजे नेमकी कुठं? आबा पैसा अडका कमी नाही. श्याम कुठं तरी व्यवस्था लावील. अगं तुझा बाप जित आहे बकुळा. माझ्यामुळं तर तुमच्यावर वाळेत टाकत्याल ना? टाकू दे की. अगं टाकू दे. अगं गाव जवळचा का हाडामासाची रक्ताची माणसं जवळची? तरी बी आबा, हे बघ, अगं झकत गेली ती देशमुखी. हो आबा, असं का म्हणता? माझं ऐका की. हे बघ, अगं तू एवढी मोठी झालीस, ते तुझंच मी ऐकायचं? हा, तू तुझी अक्कल चालवायची नाही. आबा, आज चावडीत माझ्या पायी तुमच्या आबरूची खिरापत. अगं माझं मी बघीन की. अहो 17 जिबा 17 तोंडानं बोलतेल. हे बघ त्याची फिकीर तुला का? आबा माझ्यामुळे बकुळा, तू गपगुमान बसणार आहेस का? हा वाडा जमीन जुमला सोडून मीच जाऊ, मग तुला बरं वाटल, गावाला बरं वाटल? तसं नाही आबा, तसं नाही. बकुळा डोळं पुसत गप उभी राहिली. बकुळा, अगं मी लगीन केलं, बायकोचा कधीच झालो नाही. पोरबाळ झालं नाही, बायको झुरून झुरून मेली. आता माझ्या वंशाचा दिवा तूच. तूच दिवा माझ्या वंशाचा. या इस्टेटीची धनीन तूच. तुला वाड्याबाहेर काढून कुणासाठी कुणासाठी जगायचं ग मी? विषय तिथंच संपला. बकुळा बोलले नाही, पण ती घाबरली होती, खचली होती. आधाराची गरज होती तिला. तिला श्यामची आठवण आली, पण श्यामचा फड आज मसूरला. त्याला निरोप धाडायचा, पण कुणाजवळ हा प्रश्न होता. श्यामला बोलवून घेणं तर गरजेचं वाटत होतं. आणि इकडं गावकरी जमलं, मानकरी जमलं. पांढरीतली करती माणसं जमा झाली. पाटील सरपंचांनी आलकट पालकट घातली. तरणी पोरं आली आणि देशमुखाच्या आबरूचा पंचनामा. त्यामुळं हौशा गवशांनी गर्दी केली होती. आजवर गावावर राज्य केलं, हुकूमत गाजवली, प्रतिष्ठा भोगली, मान सन्मान घेतलं, छाती काढून मिरावले. त्यांच्या आबरूवर टोचे मारायला जिथे टपलं होतं. जयशिंगराव देशमुख गंभीर नव्हते, खचलेले अजिबात नव्हते. नेहमीच्या ऐटीत ते चावडीवर आले. नेहमीच्या शिरस्त्यानुसार त्यांनी गाव पांढरीला रामराम केला, पण कुणी रामाला प्रतिसाद दिला नाही.
आता दडपण लोकावर होतं. जयशिंगराव देशमुख नेहमीच्या झोकात बसले. सगळी माणसं खाली बघून बसली होती. विषयाला कोणी हात घालत नव्हतं. शेवटी जयशिंगरावच म्हणलं, "काय रासकर पाटील, नव मूग गिळून किती वेळ गप बसणार? काय बोलला का नाही?" तसं पाटील भानावर आलं. त्याने स्वतःला सावरलं आणि चाचरत बोलायला सुरुवात केली. "देशमुख, गाव पांढरीचा तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही गावाच्या या पांढरीच्या नावाला बट्टा लावलाय. का? अरे कुणाची आई भंतर उचलून आणली नाही ना?" जयसिंगरावाच्या चपराकीनं सगळीच माणसं रक्तबंबाळ झाली. त्यांना ही अपेक्षा नव्हती. त्यांना वाटलं होतं जयसिंगराव आरोपानं बेजार होतील, घायाळ होतील, खाली मुंडी घालतील, गरिबासारखं वागतील. पण जयसिंगरावांचा फटका त्यांचा छुपा विरोधक शिवाजीराव मोहित्यांना चांगलाच जोमला. कारण त्यांनी 2 वर्षामागं हुमगावच्या जत्रेत भरफाडातनं यमुना कोल्हापूर करणीला उचलून आणली होती. त्यावेळी जयसिंगरावांनी शिवाजीराव मोहित्यांना 5,000चा दंड ठोठावला होता. त्याचं उट्ट काढण्याची संधी त्याला आता मिळाली होती. तो गुरुगरला, "नवं, एक येळ बाय उचलणं चांगलं, पर तमास गिरणीला घरात ठेवणं चांगलं नाही देशमुख. चांगलं काय, वाईट काय, ह्याचा हिसाब किसाब करायचा अधिकार तुम्हाला नाही माहिती. अहो, दुसऱ्याचा हात धुताना आपल्या हाताचं काळं लागणार नाही, ह्याची काळजी घ्यावी माणसानं. काय?" जयशिंगराव बोलले तसा शिवाजीराव मोहिते केकाटतच म्हणले, "पाटील, चावडी कशापायी बोलावली? ह्याच्यासाठीच का? आम्ही बोलायला गेलो तर आमचीच आबरू काढत्यात देशमुख. तुम्ही काय बोलता का नाही?" या पाटलाने अवसाने एकवटलं आणि मग बोलायला उभं राहिले. "माझ्या पांढरीतल्या लेकरांनो, आपल्या गावाचं नाव मोठं, साऱ्या भागाचं लक्षण मोठं. आजवर गावाला भागात मानाचं पान. पर अलीकडे येडं-वाकडं गावात घडू लागले. गावाचं मानकरी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायला लागले ती. पाटील, नामनाला मनभर त्याल नका जाळू. स्पष्ट आरोप सांगा." जयसिंगराव बोलले, "या बघा, आता आम्हाला ब्या आहे कुणाचं? हं? आम्ही पहिलं गावाचं राखणदार, भल्याबुऱ्याचं धनी, गावची आबरू ती आमची आबरू." पाटील बोललं. तसं जयसिंगराव मध्येच म्हणलं, "पाटील, आमच्यावर आरोप सांगा. काय आहे? तुमचं गुणवान ऐकाय चावडी भरलेली नाही." आता मात्र पाटील खवळलं. "देशमुख, तुम्ही ह्या गावचं, जत्रेचा मान आहे तुमचा, दुसऱ्याचा मान तुमचा, दसऱ्याचा मान तुमचा. पहिला विचार तुम्हाला, मानाचा नारळ तुम्हाला. परत तुम्हीच गावाचा तमाशा केलाय. अरे कुणाला नाचावलं तेवढं तरी सांगा की. हं, दुसऱ्याला कधी तमाशा झाला होता? दसऱ्याला कधी तमाशा झाला होता? तुम्ही केला. नाक कापलं गावाचं. पाटील, कानात सोडावी लागली एवढं एवढं पब्लिक जमलं होतं. हो, उघडं ठेवल्यावर बघणारच की. आवडलं म्हण बघितलं. देशमुख, तिथवर ठीक होतं. पर तुम्ही नाची बाईच वाड्यात ठेवली." पाटलाने आरोप स्पष्ट केला. तसा शिवाजीराव मोहित्याला चेव आला. तो उठला आणि बोलायला लागला, "आणि ते गारवार आहे, आणि ही ह्या देशमुखाची करणी." मोहिते असं बोलतात जयसिंगराव धावत सुटलं. त्यांनी मोहित्याची छाती धरली आणि लाथाबुक्क्याने मारायला सुरुवात केली. "बाडव्या, अरे आई, बहन, लेक, सून अशी नाती नसत्यात का र? हं? अरे तोंडात जीभ आहे म्हणून शेण खातोस वय?" 8-10 माणसांनी जयसिंगरावांना दूर केलं. मोहिते रक्तानं भिजला होता, धाप लागली होती. तरी तो कुत्र्याच्या पिलासारखा केकाटत होता. "पाटील, ही गावची चावडी आहे का आखाडा?
कोणी हात टाकला का पाहिलं ना? न्याय द्या पाटील. अशा अशा गुंडाला वाडीत टाका. तमाशातल्या पोरी नाचावणाऱ्या देशमुखाला गावाबाहेर टाका. होय, आम्ही न्याय देणार आहे. असं म्हणून पाटील सरपंचांच्या कानाला लागलं. न्यायदान करणारी मंडळींशी हितगुज झालं. जुन्या जाणत्या माणसाबरोबर बोलणं झालं. करत्या माणसांशी विचार झालं आणि ती बोलायला उभं राहिलं. माझ्या पंढरीतल्या लेकरांनो, आपल्या गावाचं नाव मोडू. मोडून भागात दरार आहे मोठा. मान सन्मान पर आजवर झालं नव्हतं ते या गावात झालं. गावचं मानकरीच वाकडं पाय टाकायला लागलं. गावाच्या आबरूची खिरापत झाली. पर रावापेक्षा गाव मोठा असतो या. न्याय मोठा असतो. न्यायापुढं भ्या नसतं. न्यायापुढं लहान मोठा भेदभाव नसतो. ज्याचा हात मोडल त्याच्याच गळ्यात बांधला पाहिजे. हं? थांबा पाटील. पाटील थांबा. आवाजाच्या दिशेनं सर्वांच्या नजरा गेल्या. लोक टाचा उचलून बघायला लागलं. पाटलाचं डोळं लाल झालं होतं. आजवर कधी असं झालं नव्हतं. पाटलाच्या न्यायाआड येण्याची हिंमत कुणी केली नव्हती. कुणी माईचा पूत पाटलाला उलटून बोलला नव्हता. पंचमंडळीचा अपमान केला नव्हता. आणि आज आणि आज हा कोण टिकोजीराव आडवा बोलला? कोण र तू? कोण कोण तू? पाटलाने आग पाखाडली. मी कोण हे महत्वाचं नाही पाटील. मग आडवा का बोललास? न्याया घरी अन्याय होऊ नये म्हणून पाटील. अरे काय म्हणायचं ते पुढे येऊन म्हण. गावगाडा य पुढे य. शिवाजीराव मोहिते मध्येच म्हणला. तसा तो पुढे आला. त्यानं हात जोडलं. गावकरी मंडळी, लहान तोंडे मोठा घास घेतोय. आगळीक झाली तर पदरात घाला. पण बोलल्याशिवाय राहत नाही म्हणून बोलतो. म्हणून त्यानं बोलायला सुरुवात केली. तुमच्या गावाचं नाव मोठं. गावात एकी मोठी. गावाचा कारभार अगदी रामराज्यासारखा. करत्या माणसांच्या मुळं भागात गावाचा लौकिक. गावातल्या करत्या माणसांनी पेरलं ते उगवलं म्हणून गावाला लाख मोलाची किंमत आहे. सगळे गावकरी गावाचा लौकिक ऐकून गप बसलं. पाटलांनी उभे हयात न्यायदान करण्यात घालवली. सर्वांसाठी समान न्याय घरासारखं गावाला मानलं. पाची बोट समान नसली तरी 5 बोट मिळून मूठ बनवून गावाचा विकास केला. गावाचं नाव वाढवलं. स्वतःच्या लेकरासारखी माया केली. गावात 18 पगड जाती, धर्म, 12 बलुतेदार. पण पण गाव नांदतो एखाद्या कुटुंबासारखा. या सर्वांचं कारण आहे गावचं पाटील, गावचं मानकरी, गावची करती माणसं. पाटील आणि गावच्या करत्या माणसांनी श्यामच्या बुद्धिचातुर्याचं आणि वक्तृत्व कौशल्यानं श्यामनं त्यांना जिंकलं होतं. शेवटी श्याम तमासगीर होता. तमासगीर हा हजरजबाबी असतो. श्यामच्या स्टेजवर बोलताना प्रॉम्प्टिंग नसतं, टीचिंग नसतं. समोरचं पात्र आणि प्रेक्षकांना विचारात घेऊन कथानक सुटू न देता बुद्धिकौशल्यानं बोलायचं असतं. लोकनाट्य, नाटक यामध्ये काम करणारा कलावंत नाटकातील लोकनाट्यातील पात्रांशी समन्वय साधून बोलण्यात प्रवीण झालेला असतो. त्यात नाटकात आणि लोकनाट्यात सर्व प्रकारची, सर्व प्रवृत्तीची पात्र असतात. नायक असतो तसा खलनायक असतो. चरित्राभिनेता असतो तसं विनोदी पात्र पण असतं. त्यांच्या मनोवृत्तीचा, प्रकृतीचा, प्रवृत्तीचा, वर्तनाचा अभ्यास झालेला असतो. त्यामुळं नाटकात किंवा लोकनाट्यात काम करणाऱ्या कलाकारांचा व्यक्तिविकास झालेला असतो. व्यक्तिभाव वाढलेला असतो. तो 4 माणसात अभ्यासपूर्वक विचार व्यक्त करू शकतो. श्याम तीच करत होता. पाटलांनी आजवर न्यायदानाचं काम निस्पृहपणे केलं. जवळचा, लांबचा विचार केला नाही. केलं ते न्यायदेवतेला स्मरून. गावचं कुलदैवत पिंपळेश्वर, वाकडेश्वराला स्मरून. गावकरी, पाटील, मानकरी
यांना श्यामनं जिंकलं आणि मग त्यानं विषयाला लीलया कुशलतेनं हात घातला. देशमुख देशमुख गावचे मानकरी, गावच्या जत्रेचं मानकरी, दसऱ्याचे मानकरी, देवीचे मानकरी, तसेच गावाचे पण मानकरी. त्याच बुद्धीनं, त्याच कर्तव्यानं त्यांनी गावावर माया केली. गावात उपाशी कुणी राहू नये, गावात अर्धपोटी कुणी राहू नये, यासाठी त्यांनी त्यांच्या वडील, आजोबां पणजोबापासून गावासाठी काही ना काहीतरी केलं होतं. हे पोरगं गोड बोलून देशमुखाचं गोडवं गायला लागल्याचं बघून शिवाजीराव मोहिते ताडकान उठला आणि म्हणला, "गावासाठी त्याने हे काय केलं, ते काय ऐकायला गाव काय जमलेलं नाही बरं का. त्यावरच मी बोलणार आहे. तुम्हाला विनंती करतो. तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या. पटलं तर ध्यानी धरा. नाही पटलं तर सोडून द्या. आणि समजा तुमच्या गावाचा वेळ फुकट घालवून वेडं-वाकडं बोललो असं वाटलं तर मला शिक्षा करा." श्यामच्या बोलण्यानं सर्वजण प्रभावित झाले. तर मंडळी, देशमुखांनी आजवर गावावर बापावानी माया केली. पण अलीकडे त्यांचा पाय घसरला. त्यांनी तमासगीरांना आश्रय दिला. तमाशातली नाची वाड्यात ठेवली. आजवर गावात घडलं नव्हतं ते केलं. गावाला बट्टा लावला. गावाचं नाक कापलं. होय, होय. गावाला बट्टा लावला, त्याने गावाला बट्टा लावला. अहो सगळ्यांनीच असं म्हटलं. याचा अर्थ असा होतो, की देशमुख वाईट नाहीत. वाईट आहे तो तमाशा, तमासगीर, ती नाचीबाई. श्यामनं नेमका सवाल विचारला तसं पाटील म्हणलं, "होय, होय, होय, होय. आता या तमाशाचीच जातकुळी आपण बघू ना." असं म्हणून श्याम आपल्या शैलीदार वक्तृत्वानं बोलायला लागला. महाराष्ट्राची कुलदैवत कोणती? हे आपण पहिल्यांदा पाहूया. मंडळी, कोल्हापूरची महालक्ष्मी, सांगलीची माकुबाई, औंधची यमाई, पालीचा खंडोबा, म्हसवडचा सिद्धनाथ, त्रिपुरारीचा गोपाळनाथ, मुंबईची मुंबादेवी आणि मांढरदेवीची काळूबाई, प्रतापगडाची भवानी, कुडाळचा पिंपळेश्वर, वाकडेश्वर ही आपली दैवत. ह्या दैवतांना प्रसन्न करण्यासाठी, मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी, देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण त्यांची गीतं गातो, ओव्या गातो, भजनं म्हणतो, कीर्तन करतो, गोंधळ घालतो, भेदक गीतं गातो, जलशे करतो, स्त्री गीतं म्हणतो, वासुदेव वासुदेव गाणं गात गात नाचतो. गजातील गजातली गीतं होतात, धनगराच्या ओव्या होतात, यात्रा उत्सवात तमाशा होतो. मंडळी, या साऱ्या आपल्याच लोककला आहेत ही. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी लोकांनी जोपासलेली कला म्हणजे लोककला. तुमचा माझा स्वाभिमान आहे ना, हा स्वाभिमान महाराष्ट्राची संस्कृती. मग मग मला सांगा, तमाशा कसा वाईट हो? महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ तमाशाच्या कलेचा जन्म झालेला. मंडळी, 14व्या शतकात बिदरच्या बादशानं सनद देऊन तमाशाचा गौरव केलेला आहे. याचा अर्थ असा स्पष्ट होतो, की ही कला 600 वर्षापासून जुनी आहे. 18व्या शतकात तर तमाशा बहरला, फुलला, वाढला. आपल्या या सातारा जिल्ह्यातील पुशेसावळीच्या शाहीर हैबती, सांगली जिल्ह्यातील भिलवडीच्या शंभूराजू यांनी उभ्या महाराष्ट्रात तमाशाचं नाव केलं. सांगलीचे संस्थानिक पटवर्धन यांनी 1883 साली विष्णुदास भावे यांच्याकडून पहिलं लिखित नाट्य लिहून घेतलं. मंडळी, तमाशा पेशवे काळात मोठ्या प्रमाणात या मातीत रुजला. विशेष करून दक्षिण महाराष्ट्रात तो जोमाने फोफावला. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात रसिक मान्य झाला. या तमाशाला वाईट कसा म्हणायचा? शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीत लोककलावंताचा सिंहाचा वाटा आहे. हेरांनी लोककलांचा आश्रय घेऊन मोगलांच्या गोटात प्रवेश करून बातम्या काढल्या. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तमाशाचे रसिक होते. कोल्हापूरचे आधुनिक विचारवंत महाराजे राजश्री शाहू महाराजांनी तमाशाला राजाश्रय दिला. हे तर आपण विसरू शकणार नाही. मग मग तमाशा वाईट कसा? शिवाजीराव मोहिते सावध होते.
त्यांनी ओळखलं, हे पोरगं भारी आहे. गाव चावडी त्यानं जिंकली, गाव जिंकला, न्याय मंडळ जिंकलं. ते पटकन उठलं. मंडळी, हा माणूस तमाशाचं गोडवं गायला आलाय हा. आपण नाही करायला आलो इथं. हं? हाकला त्याला. आता श्यामचा आवाज तिखट झाला. महाशय, न्याय कोणाला नकोय? मलाही न्याय पाहिजे. म्हणूनच मी इथं आलोय. पण न्याय करताना अन्याय होऊ नये. या पाटलांच्या उतारवयात त्यांच्या हातनं अन्याय होऊ नये म्हणून मला एवढं खोलात जावं लागलंय. पाटील, मी बोललोय. यात माझं काही चुकलंय का? हा? त्यानं थेट पाटलाचीच अनुमती मागितली. नाही रे पोरा. अरे जे मला माहिती नव्हतं ते तुझ्याकडनं कळलं. बोल, बोल. बोल बाळा, बोल, बोल. पाटलाने अनुमती दिली. शिवाजीराव भडकला. त्यो म्हणला, पाटील, अहो हा कोण तमासगीर? 12 गावचं पाणी पिणारा? त्याचं ऐकून घ्यायला गाव रिकामाना नाही. श्याम ह्या वाक्यानं बेजार झाला. पण शब्दात शब्दात माधुर्य ठेवून लीनतेने तो बोलला. मंडळी, मंडळी मी कोण? ते पहिलं सांगतो. मी श्याम जोशी, ब्राह्मण. तुम्ही सर्व ज्यांना उच्चपदस्थ समजता, तो मी ब्राह्मण. विधी समारंभात ज्यांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवता, देवा एवढा मान देता, तो मी ब्राह्मण, कर्मठ ब्राह्मण. सर्वजण कानात प्राण आणून ऐकत होते. रामायण महाभारत मी वाचली आहेत. पोथ्या पुराणांचं पठण केलंय. अनेक धार्मिक ग्रंथ मी कोळून पेलोय. या आधारे सांगतो, तमाशा वाईट नाही, तो राजमान्य आहे. महाराष्ट्राची स्वतःची कला आहे. जनता मान्य कला आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलाय, अनुभवलंय. दसऱ्याला गावात तमाशा झाला, किती किती पब्लिक होतं. का आलं ते? भजन कीर्तनाला किती पब्लिक येतं. तमाशाला जनमान्यता आहे. हेच यावरून सिद्ध होतं. एवढं नाव, जनमान्यता, लोकमान्यता, राजाश्रय मिळवण्यासाठी सर्व धार्मिक, बुद्धिवादी विचारवंतांनी त्यासाठी कष्ट घेतलेला आहे. लहरी हैदर, शाहीर बाबा खान, शाहीर नबीलाल, चांद मुबीलाल, बाबालाल शेख, पठ्ठे बापूराव, राम जोशी, काळू बाळू, विठाबाई बोरगावकर, मंगला बनसोडे अशा शेकडो कुशल कलावंतांनी परिश्रमाने खत पाणी घातलाय. गावची जत्रा, देवदेवतांचा उत्सव, सण समारंभ या निमित्त तमाशाचं खेळ केलं होतं आणि होत आहेत. तमाशा म्हणजे 18 पगड जाती, धर्म यांचा एकत्र संसार. सर्व धर्म समभावाचे खरे पीठ. सहकार्य, बंधुभाव, संबंधितांचं कार्य त्याचं मोलाचं प्रतीक आहे. पाठीला पाठ बांधून रोज रोज नवं गाव, नवी माणसं पाहत फिरणारं चालतं बोलतं विद्यापीठ. तमाशा तमाशा म्हणजे लोकप्रबोधनाचं खरं साधन. लोकजागृती प्रबोधनाचं प्रगत माध्यम. एकाच वेळी हजारो लोकांची करमणूक करून समाज शिक्षण देणारी महान शाळा म्हणजे तमाशा. अशी अशी ही कला सर्वश्रेष्ठ कलाच म्हटली पाहिजे. आणि आणि त्यातले कलाकार पण. श्याम थोडा वेळ थांबला. अतिशय भावनाप्रधान होऊन म्हणाला, पत्नीकडं, मुलाकडं, घरादाराकडं पाठ फिरवून गावोगावी उपाशीपोटी, अर्धपोटी फिरत असतो मी, तमाशा कलाकार. अहो जिनं असतं का ते? कोणत्या सुविधा असतात त्यांना? रात्रभर तमाशाचं जागरण, दिवसा पायाला चक्र. तमाशातला राजा दिवसा भिकारी असतो. पायपीट करतो, वजी वाहतो. मंडळी, कनातीत प्रयोग करणाऱ्या कलाकाराचं त्यातल्या त्यात बरं जीवन असतं. पण पण जत्रेत, तमाशात काम करणाऱ्याचं जीवन तुम्हाला माहित आहे. घरोघरी भाकरी तुकडा गोळा करून रात्री रात्री तमाशात राज होणारे हे कलाकार हालाखीचं जीवन जगत असतात. श्याम लेखक होता, वग लिहित होता, कवी होता, कवनं लावण्या लिहित होता. तसा फरडा वक्ता होता. तमाशा तमाशातील कलाकार त्यांचं नेटकं चित्र त्यानं उभं केलं. त्यामुळं
त्यामुळं सारा गाव भारावून गेला होता. सारा गाव भारावून गेला होता.